आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय ते निवेदन कशासाठी दिले नेमकं? तुळजाभवानी मंदिरात जे सिक्युरिटी गार्ड आहे आणि जी चालू आहे व्हीआयपीचा घोटाळा त्यासाठी निवेदन द्यायला आलतो। मागच्या दीड महिन्याखाली मान्य अध्यक्ष साहेबाला बिभीषण माने ह्या मुलावर 327 307 सारखे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत। त्यांना दिले तरी त्यांनी मला निकाली काढले की हा माणूस इथे नसतो। मग परत एकदा रिमाइंड अर्ज केलाय की हा व्यक्ती सदरील चोपदार दरवाजा इथे व्हीआयपी सोडतो, आर्थिक उलाढाल करतो, आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, तरी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं माननीय अध्यक्ष साहेबांनी। काल मी 5-5:30 वाजता मंदिरात गेलो असता तो व्हीआयपी रजिस्टर चालताना मला आढळला। त्याचा मी सदरील फोटो काढून काल 5:30-5:45च्या दरम्यान मंदिरचे व्यवस्थापक मंदिरच्या अध्यक्षांना फोटो पाठवून दिला आणि सदरील प्रकरणाची चौकशी करून तात्काळ एसआयएस कंपनीला आपण टेंडर रद्द करावे व आपण एसआयएस कंपनीकडनं टेंडर तात्काळ रद्द करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी ही विनंती करायला आलो। आपण जर रविवारपर्यंत एसआयएस कंपनीला वर गुन्हे दाखल करून आणि बिभीषण मानेवर गुन्हे दाखल नाही केले तर सोमवारी मी सकाळी 10 वाजल्यापासून मंदिरच्या ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणार आहे। हे आज निवेदन मी माननीय अध्यक्ष साहेबांना द्यायला आलो होतो आणि मंदिर व्यवस्थापकला बी दिलंय। रविवारपर्यंत त्यांना मुदत देतो, रविवारपर्यंत त्यांनी कंपनी एसआयएस कंपनी टेंडर रद्द करून आणि कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये नाही टाकली आणि बिभीषण मानेवर गुन्हे नाही दाखल केले तर सोमवारी मी 11 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।